येत्या 2 ते 3 दिवसाच्या राज्यातील हवामान अंदाज. कोकण उत्तर महाराष्ट्रात आकाश साफ राहील. मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, बीड, हिंगोली, पूर्व विदर्भातील गडचिरोली, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यातही आकाश उघडीप राहील. वाऱ्याचा तासी वेग साधारणच राहील. कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, पूर्व विदर्भ, मध्य विदर्भ, पूर्व विदर्भातील, मराठवाड्यातील नांदेड, बीड, पश्चिम संभाजीनगर, पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यानगर ह्या सर्व भागात वाऱ्याची दिशा ईशान्येकडे राहील. थंडीचे प्रमाण चांगले राहील. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात, धाराशिव या मराठवाड्यातील जिल्ह्यात वाऱ्याची दिशा आग्नेय करून पाहून थंडीचे प्रमाण मध्यम स्वरूपात राहील. दिनांक 30 ते बुधवार तारीख 1 जानेवारीपर्यंत मध्य महाराष्ट्रात चक्राकार वाऱ्याचा प्रभाव राहील. सोमवारी 30 तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिण भागावर ढगाळ हवामान राहील. या आणि कोकण किनारपट्टीवर 1 जानेवारी रोजी ढगाळ हवामानाची शक्यता आहे. याचा परिणाम कीड व रोग वाढण्यात होईल. हवामान विभागाच्या बदलण्या काही प्रभावाने थंडीचे प्रमाण अधिक कमी जास्त होऊ शकते. प्रशांत महासागराचे विषुववृत्तीय भागात पेरू पाण्याचे सेल्सिअस असल्यामुळे हिंदी महासागरात, बंगाल उपसागरात, अरबी समुद्राच्या पाण्याचे भूपृष्ठमान 30 पर्यंत वाढेल. अजून बाष्प निर्माण होऊन हवामान ढगाळ राहील. या प्रमाणावर काही कृषी पावसाचा संभाव्य अंदाज लक्षात घेऊन शेतीमाल ताडपत्रीने झाकावा. पावसाचा अंदाज ठरलेल्या दिवशी तणनाशक व कीटकनाशकाची फवारणी करू नये. सकाळी अंजिरे, फळे व फुल पिकाची काढणी करावी. माल सुरक्षित ठिकाणी हलवा. कापसाची वेचणी पावसाचा अंदाज लक्षात घेऊन सकाळीच करावी. कोकणात उन्हाळी भात पीक घ्यायचे असल्यास आता खादीवर बियाणे रोपे टाकावे. दिनांक 30-31 डिसेंबर पासून राज्यात पुन्हा तापमानामध्ये घसरण होण्यास सुरुवात होईल. राज्याच्या उत्तर भागाकडून थंडीमध्ये वाढ होण्यास सुरुवात होईल. रात्रीचे तापमान 30 ते 31 डिसेंबरला 17 ते 18 सेल्सिअस राहील. दिनांक 2 जानेवारी पासून राज्यात तापमानामध्ये घसरण होऊन थंडीची लाट राज्यात येण्याची शक्यता आहे. 2 जानेवारी पासून रात्रीचे तापमान 13 ते 14 डिग्री सेल्सिअस पर्यंत खाली घसरू शकते, असा हवामान अंदाज राज्याचा राहील. अशाच नवनवीन माहितीसाठी आरोग्य वेबसाईट या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती. नमस्कार.